श्रीराम. परमचैतन्य काणे महाराज बेळगाव यांची प्रवचनं गुरुदरबार सेवा मंडळाने प्रसिद्ध केली आहेत. त्या प्रवचनांचे लेखक श्रीयुत वसंतराव गोखले. महाभारत भाग 3. दिनांक 14 ऑगस्ट 1968. पंचप्राणरूपी पांडव आपल्या अग्निशिखारूप द्रौपदीसह विराट नगरात येऊन पोचले. इथपर्यंतचा कथाभाग आपण पाहिला. या विराट नगराचं वर्णन सहस्र शीर्षः पुरुषः इत्यादी केलं आहे. हे ठिकाण ब्रह्मरंध्रापाशीच आहे. या ठिकाणी पांडव म्हणजे सद्वासना का आल्या, तर त्या ठिकाणी कुवासनांना अथवा दुर्वासनांना येता येणं शक्य नाही. अज्ञातवासात त्यांना 1 वर्ष काढायचं होतं. नगरात आल्यावर वेषांतर करून राहावं असं त्यांनी ठरवलं. त्यासाठी प्रथम त्यांनी आपली शस्त्र शमीच्या वृक्षावर दडवून ठेवली. शमीला फार महत्व आहे. शम, दम, तितिक्षा इत्यादी वृत्तींचं द्योतक अशी ही शमी आहे. शमी शमयते पापम असं शमीचं वर्णन शास्त्रात केलं आहे. त्या शमी वृक्षाजवळ कोणी येऊ नये म्हणून पांडवांनी तिथे एक प्रेत टांगून ठेवलं. इथे प्रेत म्हणजे देहभाव टांगून ठेवला असा अर्थ घ्यायचा. धर्माने कंकभट म्हणून राजाकडे राहावं असं ठरलं. कम म्हणजे ज्ञान आणि क म्हणजे ही ज्ञानच. तेव्हा ज्ञानवृत्ती ही राजाकडे राहिली. त्यानंतर भीम म्हणजे मुख्य प्राण. त्याला मुळातच भूक जास्त. तेव्हा मुदपाकखान्यात तो बल्लव म्हणून राहिला. अर्जुनाने बृहन्नडेचा वेश घेतला म्हणजे तो नपुंसक बनला. पुरुषही नाही आणि स्त्रीही नाही. अर्जुनाला उर्वशीचा शाप होता म्हणून षंडत्व पत्करावं लागलं. अंतरामध्ये बृहन्नडा म्हणजे मोठी नाडणारी वृत्ती असा घ्यायचा. इंद्राकडे अर्जुन गेला त्यावेळी त्याच्यावर उर्वशीचं प्रेम बसलं होतं. परंतु अर्जुनाने इंद्राची अप्सरा तेव्हा तू माझी आईच आहेस असं म्हणून तिला नकार दिला. त्यावेळी उर्वशीने तू षंढ होशील असा शाप त्याला दिला होता. उर्वशी म्हणजे विद्युत वेगाने ऊर्ध्व जाणारी गती. असो, अर्जुनाने विराट राजाला सांगितलं, मी पांडवांकडे नाच शिकवत होते तेव्हा मी तुमच्या मुलीला नाच शिकवीन. विराटाची 2 मुलं, उत्तर आणि उत्तरा. इथे उत्तर म्हणजे देवयानपंथ आणि उत्तरा म्हणजे उत्तरा अर्थात अधोमार्ग. तेव्हा हे 2 पंथ सांभाळण्याचं काम बृहन्नडेने घेतलं. आता राहिले नकुल आणि सहदेव. ते राजाला म्हणाले, आम्ही उत्तम अश्वपारखी आहोत तेव्हा आम्ही अश्वशाळेचं काम बघतो. राजा कबूल झाला. अश्व म्हणजे इंद्रिय. त्यांचा निग्रह करून त्यांना ताब्यात ठेवण्याचं काम नकुल आणि सहदेवांनी केलं. पूर्वीचे अश्विनी कुमारच हे असल्याने इंद्रियांच्यावर त्यांचा सहजच ताबा होता. अशा रीतीने पांडवांची सोय झाली. द्रौपदीच फक्त राहिली. ती सुदेशना राणीकडे गेली आणि म्हणाली, मी द्रौपदीची दासी म्हणून काम केलं आहे तेव्हा मी तुमची सगळी कामं करीन. सुदेशना राणीने तिला ठेवून घेतलं. तिला वाटलं द्रौपदीची दासी जर इतकी सुंदर तर द्रौपदी किती सुंदर आणि तेजस्वी असेल. इथे सुदेशना म्हणजेच तृप्त झालेली वासना. तेव्हा पंचप्राणांच्या चितशक्तीने तृप्तीचा आसरा घेतला. इकडे कौरवांनी पांडवांचा शोध लावण्याचा कसून प्रयत्न चालवला. त्यांनी दूर दूरपर्यंत हेर पाठवले. पूर्वीच्या काळी ब्राह्मण हे हेरांचं काम करत असत. पेशव्यांच्या काळीही पुष्कळ हेर ब्राह्मणच होते. देहात पाहिलं तरी ब्रह्मरंध्रापर्यंत फक्त ब्रह्मविद्येच्या साहाय्यानेच जाता येतं. तेव्हा हेरगिरीचं काम ब्रह्मविद्या जाणणाऱ्या ब्राह्मणांना द्यावं हे योग्यच झालं. अशा रीतीने काळ कंठत असताना सुदेशनेचा भाऊ कीचक याने द्रौपदीला त्रास द्यायला सुरुवात केली. कीचक हा अत्यंत दुष्ट वृत्तीचा असून लंपट होता. द्रौपदीला पाहिल्यावर त्याला तिच्याशीच लग्न करण्याची इच्छा झाली आणि त्याने तिचा पदर धरला. द्रौपदीने त्याला झिडकारलं आणि सुदेशनेकडे तक्रार केली की आपल्या काय अटी ठरल्या आहेत. कोणत्याही अन्य पुरुषाने मला हात लावता उपयोगी नाही. परंतु तिने दुर्लक्ष केलं. कारण तिला वाटलं ही तर दासी आहे तेव्हा कीचकाने हात लावला तर फारसं बिघडत नाही.
मग काय, सुदेष्णेची फूस मिळताच कीचक आणखीन चेकाळला. सुदेष्णा ही वास्तविक तृप्ती, तरी तिचा भाऊ असा दुष्टवृत्तींचा कसा? ही विचार करण्याजोगी गोष्ट आहे. तृप्त झालेल्या वासनेजवळच अशी दुष्टवृत्ती नेहमी नांदत असते आणि अशा दुष्टवृत्तीची संगत घडल्यावर सुदेष्णेला म्हणजे तृप्त वृत्तीलाही कीचकाच्या वागण्यात काही गैर दिसलं नाही. शेवटी द्रौपदीने विचार केला, आता यातून बल्लवाशिवाय कोणीही आपली सुटका करू शकणार नाही. म्हणून ती पाकशाळेत भीमाकडे गेली आणि आपली विटंबना कीचक कशी करत आहे ते तिने त्याला सांगितलं. त्यावर भीम म्हणाला, अजून आपल्या अज्ञातवासाचा थोडा अवधी आहे. आत्ताच प्रगट झालो तर पुन्हा वनवासाला जावं लागेल. तेव्हा जरा धीर धरून शांत राहा. त्यांनी पुन्हा आगळीक काढलीच तर त्याला पाकशाळेत घेऊन ये. त्याप्रमाणे कीचकाने पुन्हा द्रौपदीची छेड काढली. तेव्हा आपण मुदपाकखान्यात जाऊया, तिथे एकांत आहे, असं म्हणून तिने कीचकाला पाकशाळेत आणलं आणि भीमाने म्हणजे मुख्य प्राणाने त्या कीचकाचा म्हणजे दुष्टवृत्तीचा संपूर्ण नाश केला. ही बातमी हेरांनी तत्काळ कौरवांना सांगितली. त्याबरोबर त्यांना संशय आला की बहुतेक विराट नगरातच पांडव असावेत, कारण कीचकाला मारणारा भीमच असला पाहिजे. लगेच कौरवांची सभा भरली आणि असं ठरलं की विराट नगरीवर हल्ला करावा, म्हणजे आपोआपच पांडवांचा पत्ता लागेल. प्रथम दक्षिण गोग्रहण करण्याचं ठरलं. दक्षिणेचा भाग थंड असल्यामुळे गायी वगैरे मस्त होत्या, म्हणून दक्षिण म्हणजे वाम मार्गाने कौरवांनी चढाई करून गायी हरण केल्या. गायी म्हणजे वासनाच. कौरवांना प्रतिकार मुळीच झाला नाही. तेव्हा मग उत्तर दिशेने गोग्रहण करावं म्हणून कौरवांचं सैन्य उत्तर सीमेवर गोळा झालं. कौरवांचे बडे बडे योद्धे त्यात होते. ही बातमी विराटाला कळली. त्याला आपला मुलगा उत्तर याचा फार अभिमान होता. तेव्हा त्याला सेनापती करून त्याच्या हाताखाली सर्व सैन्य दिलं. परंतु त्याचं सारथ्य करायला कोणी उत्तम सारथी मिळेना. वास्तविक उत्तर म्हणजे नाचगाणं शिकणारं पोर. परंतु ही वेळ प्रगट होण्यास बरी असा विचार करून अर्जुनाने सारथ्य करण्याचं ठरवलं. त्यांनी प्रथम उत्तराचा रथ शमी वृक्षाजवळ आणला. ते शमीजवळ म्हणजे वैराग्यापाशी गेले आणि शमी पूजन करून देहबुद्धीचं प्रेत बाजूला काढलं आणि शस्त्र हस्तगत केली. हे काय म्हणताच अर्जुनाने सांगितलं की ही पांडवांची शस्त्र मी पळवून आणली. ती शस्त्र पाहून उत्तर घाबरला आणि थरथर कापू लागला. मोठमोठे योद्धे पाहताच तर तो पळू लागला. अर्जुन त्याला सांगत होता की घाबरू नकोस, पण त्यांनी ऐकलं नाही. कौरवांनी उत्तराला बांधून टाकलं. तेव्हा बृहन्नडा म्हणाली की माझा पराभव झाल्याशिवाय पूर्ण पराभव होत नाही. मग बृहन्नडेने धनुष्याचा टणत्कार केला. त्याबरोबर कौरवांना प्रति अर्जुनच भासला. अर्जुनाने कौरव सैन्याची दाणादाण केली. दुष्टवासना आणि दुष्टवासनांचं अन्न खाऊन पुष्ट झालेल्या काही सद्वासना सर्वजण खरं उपासनेचं सामर्थ्य पाहताच पळून गेल्या. नंतर उत्तर दरबारात आला आणि विराटाने त्याचा सत्कार केला. तेव्हा उत्तर म्हणाला, हे माझं कर्तृत्व नव्हे, त्या बृहन्नडेमुळे हे झालं. त्यावर कंकभटजी म्हणाले, यात तथ्य आहे. परंतु विराटाला हे ऐकून राग आला आणि त्याने फासा फेकून कंकभटजीच्या कपाळावर मारला. कपाळातून रक्त आलं. ते द्रौपदीने ओंजळीत धरलं, कारण त्या रक्ताचा एक थेंब जरी खाली पडला असता तरी महाप्रलय झाला असता. द्रौपदीने पितांबराने रक्त पुसलं आणि जखम बांधली. उत्तराने पुन्हा विराटाला सांगितलं. तेव्हा पांडव प्रकट झाले. उत्तर म्हणाला, बृहन्नडा म्हणजेच अर्जुन आणि कंकभटजी म्हणजे धर्मराज. हे ऐकताच विराट शरण आला आणि त्याने पांडवांची क्षमा मागितली. म्हणजे भक्तांपुढे परमेश्वर शरण आला. विराटाने आपली मुलगी उत्तरा अर्जुनाला द्यायचं ठरवलं. परंतु अर्जुन म्हणाला, ती माझी शिष्या म्हणजे माझ्या मुलीसारखीच, तेव्हा ती माझ्या मुलाला द्यावी. अशा रीतीने अज्ञातवास संपला आणि पांडव उत्तर नाडीने म्हणजे उत्तरेकडून परत आले. ज्या नाडीने जायचं त्या नाडीने परत येत नसतात. पुन्हा समझोत्याचा प्रयत्न सुरू झाला. तेव्हा कौरव म्हणाले, 13 दिवस अज्ञातवासाचे शिल्लक असताना पांडव प्रगट झाले, तेव्हा पुन्हा त्यांनी वनवासाला जावं. परंतु विदुर म्हणजे विवेक
आणि भीष्म म्हणाले की पांडव लवकर नाही प्रगट झाले. चांद्रमासाने गणित केलं तर 13 दिवस जास्त भरतात आणि सौरमासानं पाहिलं तर 13 कमी भरतात. परंतु दुष्टांचा मार्ग नेहमी सज्जनांना छळण्याचा असतो, तेव्हा कौरव राज्य देणार नाहीत म्हणून पांडव गोपाळकृष्णाला शरण गेले. गो म्हणजे इंद्रियांचं पालन करणारा. तो गोपाळकृष्णच जीवात्मा, परमात्मा, विश्वात्मा आणि तोच आत्मा. तेव्हा शिष्टाई करण्यासाठी कृष्ण कौरवांकडे गेले. बरोबर फक्त सात्यकी होता. बरोबरच आहे. भगवंताबरोबर सत्याखेरीज काय असणार? शिवाय विदुर म्हणजे भोळा, विवेक तिथे होताच. कौरवांनी मोठा आदर सत्कार केला आणि आसन दिलं. सिंहासन मात्र नाही दिलं. कृष्ण म्हणाले की युद्ध नको, राज्य तेवढं त्यांना द्या. परंतु दुर्योधनाने सांगितलं, सुईच्या अग्रावर राहील इतकीही माती पांडवांना मिळणार नाही. त्यांनी पाहिजे तर युद्ध करून राज्य घ्यावं. आपलं शरीरही मातीचंच आहे, पण सुईच्या अग्रावर राहील एवढ्या मातीवरही आपली सत्ता नाही. भगवंतांनी ओळखलं की आता हे सर्व मातीतच जाण्याची वेळ आली आहे, म्हणून ते असं म्हणत आहेत. कौरवांचं म्हणजे दुष्टवासनांचं मेजवानीचं आमंत्रण भगवंतांनी नाकारलं. ते म्हणाले, मुख्य प्रधान विदूर यांची भेट घेऊन आम्ही जाणार. विशेष दूर नसलेली वृत्ती हीच विदूर. तेवढाच विवेक कौरवांकडे शिल्लक होता. पण विवेकाचं ऐकतो कोण? त्यांनी भगवंताचा आदर सत्कार केला. कौरवांनीही आदर सत्कार केला, पण त्यांना आदर म्हणजे भीती वाटली होती. परंतु विदुराला आदर म्हणजे प्रेम वाटलं म्हणून त्याने सत्कार केला. असद्वृत्ती मात्र घाबरल्या. असो, विदुराने कृष्णाची मानसिक पूजा केली आणि प्रसाद घेतला. नैवेद्याला जोंधळ्याच्या कण्यांची खीर होती. जोंधळा म्हणजे मोती अर्थात मुक्त. त्याच्या कण्या म्हणजे ज्ञानकणच ते. ते ज्ञान मुक्तावस्थेतच मिळणार. ते ज्ञान पातळ करून दिलं, कारण मन म्हणजे पाणी आणि त्याच्याशी एकरूप व्हायचं म्हणजे त्याप्रमाणे झालं पाहिजे, म्हणून पातळ करून दिलं. विदुराच्या कुटुंबानी भगवंताला केळी खायला दिली. विदुर पत्नी भगवत वृत्तीत इतकी तल्लीन होऊन एकरूप झाली होती की तिने केळी स्वतः खाल्ली आणि साली भगवंताला दिल्या. इथे केळं म्हणजे रंभा फल होय. रंभा म्हणजे ज्ञान. तेव्हा देहभाव तिने भगवंताला अर्पण केला आणि आतला आत्मभाव ग्रहण केला असा अर्थ घ्यायचा. नंतर भगवंत पांडवांकडे आले आणि त्यांना सगळी हकीकत सांगून ते द्वारकेला परत गेले. आता ही द्वारका शरीरात कुठे आहे? तर क्षार समुद्राच्या पश्चिमेला हिचं स्थान आहे. म्हणजे आपल्या देहात क्षार समुद्रापाशी गणपती आणि भगवतीचं स्थान आहे. त्याच्या पश्चिमेला म्हणजे नाभीचक्रापाशी द्वारका आहे. आता युद्धाशिवाय मार्ग नाही हे पाहून युद्धाची दवंडी दोन्ही पक्षांनी पिटवली आणि एक एक वृत्ती कुरुक्षेत्रावर गोळा होऊ लागल्या. पांडवांनी अर्जुनाला द्वारकेला पाठवलं. दुर्योधन आधीच श्रीकृष्णाकडे आला होता. वेळ पडली म्हणजे दुष्टवृत्ती अशाच नमतात आणि पुन्हा वेळ गेली की उन्नत होतात. इकडे द्वारकेला म्हणजे नाभीचक्राला श्रीकृष्ण झोपले होते. म्हणजे त्यांनी झोपण्याचं सोंग केलं होतं, कारण परमात्म्याला झोप कशी लागेल? परमात्मा झोपला तर प्रलयच होईल. दुर्योधन प्रथम गेला तो श्रीकृष्णाच्या डोक्याजवळ बसला. कारण दुष्टांना उन्माद असतो, त्यामुळे पायापाशी बसणं अपमानकारक वाटतं. नंतर अर्जुनाला तो भगवंताच्या पायाशी बसून पाय चुरू लागला. भगवंताने डोळे किलकिले करून पाहिलं, तो प्रथम अर्जुन दिसला. तेव्हा काय काम आहे असं त्यांनी विचारलं. त्याबरोबर दुर्योधन म्हणाला, मी प्रथम आलो आहे. दोघांनी युद्धासाठी मदतीची याचना केली. भगवान म्हणाले, मी 2 भाग करतो. बलराम आणि सर्व सैन्य एकीकडे आणि मी एकटा एकीकडे. तेव्हा दुर्योधनाने प्रथम सैन्य मागून घेतलं. अर्जुनाने श्रीकृष्णाला मागून घेतलं. दुर्योधन बलरामाकडे गेले तर ते म्हणाले, मी येणार नाही, कारण आपापसातलं युद्ध मला पाहायचं नाही. सैन्य घेऊन जा, मी आपला तीर्थयात्रेस जातो. भगवंतांनी सांगितलं, मी हातात शस्त्र धरणार नाही, फक्त सारथ्य करीन आणि युक्तीचा सल्ला देईन. मग
कृष्ण पांडवांकडे आले तेव्हा पांडवांनी पूजा केली आणि प्रार्थना करून म्हटलं, आपले पाय अखंड इथे असावेत. कारण पंचप्राणाशिवाय देह नाही आणि त्यात आत्मस्वरूप हवंच. श्रीकृष्ण म्हणाले, काळजी करू नकोस, सर्वत्र मीच आहे. पांडवही मीच आणि कौरवही मीच. यादवाचं एवढं सैन्य जरी असलं तरी त्यांचा नाश होण्याची वेळ आली आहे. यादव म्हणजे याद असणारी वृत्ती होय. अशा रीतीने धर्मक्षेत्र हेच रणक्षेत्र बनलं. श्रीकृष्ण म्हणाले, मी जरी सारथ्य करणार असलो तरी तुझ्या रथाचा युद्धात नाश होऊ नये म्हणून झेंडा घेऊन मारुतीला रथावर बसवावं. तो रथावर बसण्यास कसा तयार झाला हे कळण्यासाठी थोडा पूर्वीचा कथाभाग बघायला हवा. एकदा शस्त्रागारात द्रौपदी आणि धर्मराज एकांतात असताना चोरांनी गायी चोरल्या. त्या सोडवण्याची विनंती करायला ब्राह्मण आले. तेव्हा शस्त्र घेण्यासाठी अर्जुन शस्त्रागारात गेला. त्यामुळे एकांत भंग झाला. त्याचं प्रायश्चित्त म्हणून अर्जुन पृथ्वी प्रदक्षिणेला गेला त्यावेळची ही हकीकत आहे. रामेश्वराजवळ अर्जुनाची आणि मारुतीची गाठ पडली. रामाने लंकेला जाण्यासाठी दगडांचा सेतू बांधला हे ऐकून अर्जुन हसला आणि म्हणाला, मी जर त्या जागी असतो तर तत्काळ बाणांचा पूल बांधला असता. त्यावर मारुती म्हणाला, बाणांचा पूल मोडून गेला असता. तुम्ही पाहिजे तर पूल बांधा, एका उडीसरशी मी तो मोडून टाकतो की नाही बघा. त्याप्रमाणे अर्जुनाने बाणांचा पूल बांधला, पण मारुतीने उडी मारताच तो तत्काळ मोडून गेला. अर्जुनाला आश्चर्य वाटलं आणि त्यांनी प्रतिज्ञा केली की असं जर का पुन्हा झालं तर मी अग्निकाष्ठ करीन. पुन्हा त्याने पूल बांधला तरी मारुतीने एका दणक्यात तो मोडून टाकला. आता अर्जुनाला अग्निकाष्ठ भक्षण करणं प्राप्त झालं. त्याने चिता पेटवली आणि आता कृष्णाचं स्मरण करून उडी मारणार तोच भगवान ब्राह्मण वेशात प्रकट झाले. म्हणजे मुख्य प्राण मारुतीने पराभव करताच परमात्म्याचं स्मरण अर्जुनाला झालं. मग काय तो दूर थोडाच होता? असो, भगवंतांनी मारुतीला हकीकत विचारली आणि म्हटलं, तुमच्या प्रतिज्ञेला साक्षी कोण? माझ्या देखत पुन्हा करून दाखवा तरच मी खरं मानीन. मारुती बोलला आणि पुन्हा बाणांचा पूल अर्जुनाने तयार केला. मारुती उडी मारणार तोच भगवंतांनी त्याखाली सुदर्शन चक्र ठेवलं. त्यामुळे मारुतीने उडी मारताच पूल मोडला नाही, उलट मारुती आणखीनच उंच उडाला. अशा रीतीने मारुती हरला, पण भगवंतांनी कृपावंत होऊन रामरूपात त्याला दर्शन दिलं, ओळख पटवली आणि त्याला युद्धात अर्जुनाच्या रथावर झेंडा घेऊन बसण्यास सांगितलं. त्याप्रमाणे विनंती करताच मारुतीराय अर्जुनाच्या रथावर बसले. मारुती हा सप्तचिरंजीवातला असल्याने अर्जुनाचा रथ युद्धात मोडण्याची अथवा जळण्याची भीती राहिली नाही. शिवाय तिथून मारुतीराय सगळीकडे नजर ठेवू शकत होते. युद्धाला आता सुरुवात होणार तोच अर्जुनाला मोह झाला आणि हे सर्व आपलेच नातेवाईक, आजे, काके, मामे आहेत, त्यांना मारून राज्य मिळवण्यापेक्षा वनवास बरा असं त्याला वाटायला लागलं. त्यावर भगवंतांनी गीता सांगितली. गीतेत विश्वरूप दर्शन हे मुख्य. अर्जुनाला म्हणजे जीवाला जीवभाव काढून आत्मभाव झाल्याशिवाय उपयोग नाही हे सांगून तू कोण याची जाणीव करून घेण्यास सांगितलं. तरीही त्याला पटेना. तेव्हा भगवंतांनी विराट रूप दाखवलं आणि ओळख पटवून दिली आणि मस्तकावर हात ठेवून कृतार्थ केलं. अशा रीतीने अर्जुनाला धर्मयुद्धास प्रवृत्त करून कृष्णाने असद्वासनांचा नाश अर्जुनाकडून करवून विजय मिळवून दिला आणि राष्ट्र परत मिळवलं. म्हणजे भगवंतांनी भक्ताला स्वराज्य, आत्मसाम्राज्य प्राप्त करून दिलं. कौरव म्हणजे रौरवाला नेणाऱ्या वासना नाहीशा झाल्या. धर्म आणि विदूर दोघे एकरूप झाले. धर्माला राज्यावर बसवून पांडवांनी राज्य केलं आणि कृष्णाने सहाय्य केलं. अशा रीतीने नर हा करणी करून नारायण बनला आणि धर्मक्षेत्र म्हणजे हा देह कृतीने पवित्र कुरुक्षेत्र बनला. यतो धर्म ततो जयः. जीवाने भगवत कृपेने सर्व वासना जिंकल्या आणि मूळ स्वरूप भगवंत सहाय्याने ओळखले. भगवन नामाच्या अखंड स्मरणाने हे होतं. नामाने योगिक सामर्थ्य प्राप्त होतं आणि जीव हा प्रतिपरमेश्वर होतो. तेव्हा सद्गुरूंनी दिलेल्या नामाच्या स्मरणाने अखंड जपानी हे अखंड साम्राज्य प्रत्येक जीवाला मिळेल यात संशय नाही.
आता सांगणं इतकंच की सर्वांनी देवाचं नाव घ्यावं, त्यातच कल्याण आहे. कुशंका नामाने जातील, नाहीतरी देह हा टाकाऊच आहे. पण करणी केल्यास तो नराचा नारायण होऊ शकेल. दिवस चाललेत, आम्हीही चाललो आहोत. ज्याला जे लागेल ते त्यानं मागून घ्यावं. इथे रेशनिंग नाही. आजचा योग हा सुयोग करणं तुमच्या हातात आहे. नाहीतर काय गप्पा मारताहेत असं म्हटलं तर तो कुयोग होईल. जानकी जीवन स्मरण जय जय राम.